बोट दाखवा, एक बोट. 1 2 3 इथे इथं शेजारी 4 इकडे इकडे 5 6 लगेच तिकडे 6 7 इथे 7 8 9 10 11 काय 12 13 14 14. नमस्कार, मी रसिका अनिल फाटक. आज मी इथे भास्करराव पवार यांच्या 4 एकराच्या सीताफळाच्या बागेत आलेली आहे. आपण यापूर्वी NMK1 या जातीच्या 2 व्हिडिओ ॲग्रिकॉसमध्ये पाहिलेले आहेत. प्रथमतः मी ॲग्रिकॉसमध्ये आपलं मी स्वागत करेन. आज या बागेमध्ये तुम्ही पाहाल की सीताफळाची सेटिंग कशा प्रकारे झालेली आहे आणि आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती की सेटिंग कशा प्रकारे होतीये. ही सीताफळाची जात आहे NMK1. माध्यमातून मी तुम्हाला दाखवते की सीताफळाची सेटिंग NMK1 कशी झालेली आहे हे तुम्ही पाहू शकताय. फार अतिशय उत्तम असं एक पाऊस पडून गेलाय, परंतु सेटिंग ही ॲग्रिकॉसच्या माध्यमातून जी फवारणी करण्यात आलेली आहे इथे सुद्धा तुम्ही पाहाल की कशा प्रकारे सेटिंग उत्तम होत आहे आणि सेटिंग ही जबरदस्त झालेली आहे. पुढच्याच काही कालावधीमध्ये ह्याची सेटिंग अतिशय जोरदार आणि जोमदार होईल आणि या माध्यमातून ॲग्रिकॉसची आपण जे फवारणी करत आहोत, पूर्व नियोजनाची जी कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला उत्तम असं उदाहरण इथे या बागेमध्ये पाहायला मिळत आहे. करण्यासाठी कुठच्या फवारण्या करण्यात आलेल्या आहे याचं नियोजन आता तुम्हाला ॲग्रिकॉसचे अजय दाटे सांगतील. नमस्कार, धन्यवाद रसिका मॅडम. आज आपण भास्करराव पवार जे DYSP रिटायर ऑफिसर आहेत त्यांच्या सीताफळाच्या बागेमध्ये आपण बघत आहोत आणि इथं तुम्हाला सगळी छानपैकी सेटिंग आता झालेली दिसते. आणि ही जी सेटिंग तुम्हाला दिसते ही सेटिंग ही सीताफळाची सेटिंग आहे आणि ही जी सेटिंग आहे ही सेटिंग ॲग्रिकॉसच्या नियोजनानुसार एक चांगल्या पद्धतीमध्ये आता आपल्याला दिसते. ह्या सेटिंगच्या माध्यमातून आपण अगोदरचे पहिल्यांदाच छाटणी केल्या 3 जे स्प्रे घ्यायचे आहे तिची आपण माहिती अगोदर घेतलेलीच होती. पण नंतर आता ही जी तुम्हाला सेटिंग दिसते का हां, तर ही जी सेटिंग आपल्याला दिसते ही सेटिंग आपण कशा प्रकारे मिळवली ह्याच्याबाबत 2 फवारण्या आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी RSचा फॉर्म्युला आणि GPचा फॉर्म्युला. RSचा फॉर्म्युला म्हणजे रासीगोल्ड स्टिम्युलस आणि 05234 असा आपण फॉर्म्युला ह्याच्यामध्ये स्प्रे केलेला आहे. त्याच्याबरोबर आपण कॅल्कॉस नावाचं कॅल्शियम आणि बोरॉन ह्याच्यामध्ये स्प्रे केलेला आहे. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो GPचा फॉर्म्युला म्हणजे जिओ गोल्ड आणि PDH ह्याच्यामध्ये बोरोकोस नावाचं लिक्विडमधलं बोरॉन जे 10% ऑक्साईड फॉर्मेशनमध्ये येतं. अशा 2 फवारण्या जेव्हा ह्याच्या झालेल्या आहेत तेव्हा हे समोर आपल्याला सेटिंग दिसत आहे. परंतु जेव्हा आपण खालून सुद्धा आपण त्याच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. 13-40-13 सल्फर फोर्स ही ड्रिंचिंग पहिल्यांदा झालेली आहे आणि मायकॉस PSB आणि KSB ॲग्रिकॉसच्या दूध गुळ अंड्यामध्ये मिक्स करून हे खाली सोडलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही चांगल्या प्रकारे सेटिंग आज दिसत आहे. निश्चितच भविष्यामध्ये अजून तुम्हाला ह्या सेटिंग जास्तीत जास्त प्रकारे दिसतील. गेल्या वर्षी फेल गेलेला प्लॉट आज सेटिंगनी भरून चाललेला आहे. तर मी काकांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढं सुद्धा चांगल्या प्रकारे ॲग्रिकॉसचं नियोजन केल्यास त्यांना चांगला बहार मिळेल अशी मी आशा करतो. निश्चितच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सेटिंग कशा पद्धतीनं फुगवायचं आणि त्याचं काय नियोजन करायचं हे निश्चितच बघू. तुर्तास तरी धन्यवाद.